नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मोरबे धरणातील पाणीसाठा आटला, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन. विकेंडला महामार्गावर वाहतूक कोंडी, पर्यटकांमध्ये नाराजी. आणि ठाण्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात मतमोजणी यंत्रणा सज्ज. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. नवी मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अवघा 27% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाणी जपून वापरावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. यावर्षी नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने धरण सप्टेंबर 2023 मध्ये पूर्णपणे भरले होते. मात्र दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आठवड्याअखेरीस वडखळ ते अलिबाग महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांची भली मोठी रांग लागली होती. या महामार्गावरील अवघ्या 20 मिनिटाच्या प्रवासाला तब्बल 2 तास खोळंबल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसली. उन्हाळी सुट्टीतील शेवटचा विकेंड असून त्यात मांडवा ते गेटवे जलवाहतूक देखील बंद झाल्याने अलिबाग पेण मार्गावर प्रचंड वाहतुकीचा ताण पडला असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णायक अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. यासाठीचे प्रशिक्षण देखील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे. तरी मतमोजणीच्या प्रक्रियेला 4 जून रोजी सकाळी 8 पासून प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रति विधानसभा मतदारसंघात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून मतमोजणीच्या एकूण 29 फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी पोलीस स्टाफ वगळून एकूण 600 अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिका, पोलीस दल, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग या 4 आस्थापनांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सफाई कामगार असो वा कक्षसेवक असो असे तब्बल 279 अधिकारी व कर्मचारी मे महिन्याअखेरीस सेवानिवृत्त झाले. दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संबंधित विभागातील जागा मोकळ्या असल्याचे दिसत आहे. महापालिकेचा भरती प्रक्रियेबद्दलचा आकृतीबंध मंजूर झाला असला तरी देखील त्याची अंमलबजावणी अद्यापही राबवली गेलेली दिसत नाही. या वर्षात जानेवारी महिन्यात नव्याने सुमारे 2500 नवीन पदे भरली जाणार होती. परंतु आता मे महिना संपला तरी देखील ही पदे भरण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडू शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बदलते ठाणे अभियानांतर्गत ठाणे 2.0 अभियान सुरू असून ठाणे महापालिकेकडून ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखालील परिसराला सागराच्या तळाशी असलेल्या अधिवासाच्या रूपात रंगवले आहे. यामुळे ठाण्यातील कर्मचारी वर्ग आणि इतर प्रवाशांना समुद्रातील जलचरांचे दृश्य अनुभवता येत आहे. गेल्या काही दिवसापासून ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जात असून यामध्ये शहराच्या विविध उड्डाणपुलांच्या खालील भाग आणि महामार्गावरील भिंती निरनिराळ्या रंगांमध्ये आकर्षक बनवण्यात येत आहे. तसेच या रंगीत भिंतीवर विद्युतीकरण केल्यानंतर हा परिसर अधिकच नयनरम्य होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सलमान खान प्रकरणात आणखी 4 जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या 4 जणांकडे काही संशयास्पद वस्तू सापडल्या असून त्याद्वारे सलमान खानचा खून करणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सलमान खानच्या मुंबई आणि फार्म हाऊसच्या घराची रेकी या चौघांनी केली असल्याचेही या प्रकरणामध्ये उघडकीस आले आहे. तरी आणखी काही महत्त्वाचे खुलासे होतात का, यासाठी नवी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. अजय कश्यप ये पहला जो हमारा ये है वो सबसे कोऑर्डिनेशन करने वाला वो एक था और वेपन के बारे में भी इसके पास बहुत सारी इंफॉर्मेशन थी, वो लाके देने वाला था. हाँ यही. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं. तोपर्यंत धन्यवाद.
सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.